समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार मंडळी. ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. 29 जून 2026 वार सोमवार या दिवशी वटपौर्णिमा येत आहे. वटपौर्णिमा तिथी 28 तारखेला उत्तर रात्री 3:06 सुरू होऊन मंगळवारी सकाळी 5:26 असणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार आपल्याला 29 तारखेला वटपौर्णिमा हे व्रत करायचे आहे. जेमतेम आता 2 दिवस उरले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेचा संपूर्ण पूजाविधी म्हणजे पूजा साहित्य, वडाची पूजा कशी करावी आणि ही पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. ज्येष्ठ पौर्णिमेला साजरा केला जाणारा हा सण म्हणजे वटपौर्णिमा विवाहित स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजांकडून परत मिळवले होते अशी पौराणिक कथा आहे. सत्यवानाला पुन्हा जीवन मिळाले होते आणि हे जीवन ज्या झाडाखाली मिळाले होते ते झाड होते वडाचे. सावित्रीने या वडाच्या झाडाची पूजा करून प्रार्थना केली पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि 7 जन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना केली. म्हणून या दिवशी स्त्रिया सावित्रीचे स्मरण करून वडाची पूजा करतात. पूजेला कोणकोणते साहित्य लागते आपण त्याविषयी थोडे जाणून घेऊया. जसे हळद, कुंकू, अक्षता, फुले किंवा फुलांचा हार, अगरबत्ती, कापूर, तुपाचा किंवा तेलाचा दिवा, कापसाची वात, नैवेद्य, पाण्याने भरलेला कलश, गंध, वडाला गुंडाळण्यासाठी कच्चा दोरा, सूत, विड्याची पाने, सुपारी, नारळ, दक्षिणा, पंचामृत. नंतर ओटी भरण्यासाठी साहित्य जसे ओटी भरण्यासाठी गहू किंवा तांदूळ घ्यायचे आहे. ओटीमध्ये टाकण्यासाठी आंबे घ्यायचे. 5 सवासणींची ओटी भरायची म्हणून 5 आंबे आणि 1 आंबा वडाच्या झाडाला असे एकूण 6 आंबे तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर बाजारातून म्हणजे बाजारात आपल्याला सुवासिनींचा शृंगाराचं एक छोटंसं किट मिळतं. ते 10 रुपयापर्यंत मिळतं. ते किट घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य पूजेला लागणार आहे. वडाच्या झाडाची पूजा कशी करावी तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ आणि शक्यतो पारंपरिक वस्त्रे परिधान करावीत. विवाहित स्त्रियांनी या दिवशी हिरवी, लाल किंवा पिवळ्या रंगाची किंवा केशरी किंवा गुलाबी रंगाच्या साड्या नेसू शकतात. आणि या दिवशी सर्व सुवासिनी महिलांनी आवर्जून पूर्ण शृंगार करावा. असे तर आपल्याला रोज शृंगार करायला वेळच मिळत नाही, पण या दिवशी नक्की वटपौर्णिमेच्या निमित्ताने पूर्ण शृंगार करावा. जसे हातात छान बांगड्या, नाकात नथ, कपाळाला छान मस्तपैकी टिकली, गळ्यात मंगळसूत्र, भांगामध्ये छान मस्त कुंकू भरायचं आहे. छान मोठा जुडा पाळून त्याला मस्त गजरा माळायचा आहे. पायात पैंजण अशी पूर्ण तयारी करावी त्या दिवशी आणि शक्यतो पूर्ण दिवसभर ठेवला तर फारच छान. या निमित्ताने आपण पूर्ण दिवसभर नटून थटून राहू शकतो. सकाळी छान नैवेद्य करायचा असेल तर नैवेद्य करून घेऊ शकतात. नंतर आपल्या घरातली रोजची नित्य देवपूजा वगैरे सगळं आटपून घ्यायचं आहे आणि पूजेला जाण्याच्या आधी आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करावा? हातात पाणी, अक्षता आणि फुलं घेऊन मनोभावे संकल्प करावा. संकल्प करताना म्हणावे, माझ्या पतीचे दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुखसमृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी मी हे वटपौर्णिमेचे व्रत करत आहे असे म्हणावे आणि ताम्हणात पाणी सोडावे. हे ताम्हणातील पाणी तुम्ही तुळशीचे झाड सोडून इतर झाडांच्या कुंडीमध्ये टाकू शकतात. त्यानंतर ताटामध्ये सगळं पूजेचे साहित्य घेऊन वडाच्या झाडाकडे आपल्याला जायचे आहे. वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वात आधी म्हणजे प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर वडाच्या झाडाच्या समोर 2 विड्याची पाने ठेवायची आहे. त्यावर सुपारी ठेवायची आहे.
सुपारी ठेवून त्यावर हळदी कुंकू अक्षता फुले वाहून धूपदीप निरंजन दाखवावे. त्यानंतर वडाच्या झाडाला शुद्ध पाणी अर्पण करावे. म्हणजे वडाच्या झाडाच्या खोडाला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करावी. दिवा अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर विड्याच्या पानांवर जी सुपारी ठेवली आहे तिथे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. नंतर वडाच्या झाडाजवळ ब्लाऊज पीस घ्यायचं, त्यावर थोडे गहू किंवा तांदूळ घ्यावे आणि आंबा ठेवून नैवेद्य अर्पण करायचं आहे वडाच्या झाडाला. त्यानंतर वडाच्या झाडाभोवती कच्चा दोरा किंवा सूत गुंडाळत प्रदक्षिणा घालायची आहे. परंपरेनुसार 7 प्रदक्षिणा घालायच्या आहे. प्रदक्षिणा घालताना म्हणजे वडाच्या झाडामध्ये ब्रह्म विष्णू महेश यांचा वास असतो असे म्हटले जाते. म्हणून आपण प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेव किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहावा. त्यानंतर 7 वेळा दोरा गुंडाळून झाल्यानंतर तो जो बंडल आपल्याकडे आहे सुताचा, जो आपण दोरा गुंडाळत असतो तो तोडायचा नाही आहे. तो दोऱ्यांमध्ये तिथेच अडकवून द्यायचा आहे. त्यानंतर वेळ असेल तर सत्यवान आणि सावित्रीची कथा ऐकावी. कथा ऐकून झाल्यावर गणपतीची आरती करावी आणि वडाच्या झाडाची आरती करावी. वडाच्या झाडाची आरती माहिती असेल तर करावी, नाही माहिती असेल तर जी परंपरेनुसार आपण करतो ती आरती करायची आहे. त्यानंतर सवासनींना सगळ्यांना हळदी कुंकू अक्षता द्यायची आहे. नंतर आपल्या परंपरेनुसार आपण 5 सवासनींची ओटी आपल्याला भरायचीच असते, म्हणून त्यांची ओटी भरायची आहे. ती ओटी कशी भरावी? थोडे गहू किंवा तांदूळ घ्यावे, त्यावरती 1 रुपया ठेवावा आणि आंबा, त्याला आपण 7 वेळा सूत गुंडाळलेलं असतं ते घ्यायचं आहे आणि सवासनींची अशी 5 सवासनींची ओटी भरायची आहे. त्यानंतर घरी यायचे आहे. आणि तुम्हाला जर पोथी ऐकायला तिथे शक्य नाही झालं तर तुम्ही घरी येऊन सुद्धा उपास सोडण्याच्या आधी पोथी घरी ऐकू शकतात. घरी आल्यानंतर आपले मिस्टर म्हणजे घरी असतील तर त्यांचा नमस्कार करायचा आहे. त्यानंतर घरातील थोर मोठे व्यक्ती असतील त्यांचाही नमस्कार करायचा आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर आपल्या परंपरेनुसार कोणी पूजा झाल्यानंतर लगेच दुपारी उपवास सोडतात, कोणी संध्याकाळी उपवास सोडतं, तर कोणी दुसऱ्या दिवशी उपवास सोडतो. त्यानुसार आपण आपल्या परंपरेनुसार उपवास सोडायचा आहे. मैत्रिणींनो, ही होती वटपौर्णिमेची संपूर्ण पूजाविधीची साधी सोप्या भाषेत माहिती. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच धार्मिक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.